नमस्कार शेतकरी बांधवांनो, स्वागत आहे तुमचं किशोर दामेकर यूट्यूब चॅनलला. आज ज्या आपल्यासमोर मोठ्या अडचणी आहे की मृगबाराचे जे बागं होते त्या मृगबाराच्या बागांमध्ये अशा प्रकारचा आंबेबार लागला आहे. म्हणजे त्याला जागा शिल्लक राहिलेली नाही आहे. बघा, भरपूर असं एका एका डोळ्यामध्ये दोन दोन फळं सेट झालेले आहे. तर काय करावं, की हा बाग धरावं की हा बाग तोडून टाकावा, की हा बाग गाळण्याचा प्रयत्न करून टेम्परेचरमध्ये तानामध्ये गाळून आपल्याला मृगबाराच्या तयारीसाठी प्रयत्न करावे. तर माझं तर एक म्हणणं आहे की ज्यांच्याकडे हा बाग 100% फुटला असेल, 80, 90, 100%, म्हणजे एका झाडाला हे जो घेर बघताय तुम्ही, 8 वर्षाचं झाड आहे, 7 वर्षाचं, 12x12 अंतर आहे आणि झाडाची कंडिशन तुम्ही पाहू शकता कशी आहे. तर अशा कंडिशनमध्ये इथे 8-9 कॅरेटचा माल लागलेला आहे. आंबेबहार एवढा फुटलेला आहे. तर याला टाळून आपण मृगाचा प्रयत्न करणे हे साप चुकीचं आहे. त्यामुळं अशा प्रकारच्या बागेला आपल्याला आंबेबारच धरावं लागेल आणि आंबेबारालाच कंटिन्यू करावं लागेल. तरच आपण याच्यामध्ये प्रति झाड 2 ते 3 हजार रुपये घेऊ शकतो. प्रति झाड 2 ते 3 हजार रुपये. याच्यापेक्षा काय वेगळं पाहिजे आपल्याला? ही एका झाडाने जर आपल्याला 2,000 रुपये 3,000 रुपये दिले तर बस, त्याच्यापेक्षा वर आपल्याला काही गरजेचं नाही. मृगाचं पुढचं काय भविष्य आहे आपल्याला माहिती नाही. त्यामुळं असं ठरवा, ज्यांना अशा प्रकारचा माल लागलेला आहे 80%, 90%, 100%, त्यांनी पुढच्या मृगाचा विचार न करता ह्याचं बाराची काळजी घ्या आणि पुढं टेम्परेचर बघून शेवटचा ताण कसा द्यायचा ते बघूया. धन्यवाद.